तुम्हाला लहान-सहान गोष्टीसाठी डॉक्टरकडे जायला किंवा औषध घ्यायला आवडतं का? नाही ना? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून काय-काय करू शकतो हे बघणार आहोत. तुम्ही असा अनुभव घेतला असेल, की घरात जर एखादी लहान मूल असेल किंवा म्हातारा व्यक्ती असेल, तर ते कधीही पटकन आजारी पडू शकतात. तर अशा केसेसमध्ये आपल्याला फर्स्ट एड म्हणून प्राणिक हिलिंगची नक्कीच मदत घेता येते. त्याचबरोबर अचानक चढलेला ताप खाली आणायला आणि 1-2 दिवसात पूर्ण बरा करायला सुद्धा प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून आपण उपचार हे घेऊ शकतो. सर्दी, खोकला, डोकेदुखी यासारख्या आजारांमध्ये अगदी काही तासांमध्येच आपल्याला बरं वाटू शकतं. लूज मोशन सारख्या समस्येमध्ये सुद्धा काही तासात आराम हा मिळवता येतो. अंगदुखी असेल, डोकंदुखी असेल, कंबरदुखी असेल, वेगवेगळी दुखणी असतील, स्नायूंचे विकार असतील, तर या सगळ्या आजारांवर सुद्धा आपण प्राणिक हिलिंगच्या काही उपचार सत्रांमध्येच आराम हा मिळवू शकतो. हृदयाचे विकार, किडनीचे विकार, डोळ्यांचे जे आजार असतात, अशा सिव्हिअर आजारांमध्ये सुद्धा प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून काही उपचार सत्रांमध्ये आपल्याला बरं वाटायला सुरुवात होते आणि काही महिन्यातच, काही आठवड्यातच आपल्याला पूर्णतः बरं वाटू शकतं. आपला नॉर्मल हिलिंगचा जो रेट असतो, तोही आपल्याला वाढवणं प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून शक्य होतं. हे सर्व डिपेंड असतं आजाराच्या तीव्रतेवर आणि हीलरच्या एफिशियन्सीवर. असाच वेगवेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या उर्जिता प्राणिक उपचारच्या YouTube आणि Instagram पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.